तुम्हाला शुगरचा त्रास असेल, बीपी वाढत असेल, पोटामध्ये सतत ॲसिडिटी होत असेल, खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होत नसेल, कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असतील, शरीरामध्ये सतत अशक्तपणा जाणवत असेल, रक्ताची कमतरता भासत असेल, सांधेदुखीचा त्रास होत असेल, असे तब्बल 100 आजार आता बरे होणार आहेत. कारण आज आम्ही तुम्हाला एका 95 वर्षाच्या आजोबांची गोष्ट सांगणार आहोत, जे गेल्या तब्बल 50 वर्षापासून एकदाही दवाखान्याची पायरी चढलेले नाहीयेत. जेव्हा आम्ही त्यांना विचारले की तुम्ही कधीच आजारी का पडत नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी घरातच असणाऱ्या काही औषधी पदार्थांचा एक ग्लास तयार करून पितात आणि याच कारणामुळे कोणताही आजार त्यांच्या जवळपासही फिरकत नाही. त्यांना ना बीपी आहे ना शुगर आहे, कधीच कंबर दुखत नाही, गुडघे दुखत नाहीत, सांधे दुखत नाहीत, शरीरातील रक्त कधी कमी होत नाही आणि पोटामध्ये कधीच ॲसिडिटी निर्माण होत नाही. फक्त सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या 5 पदार्थांचा हा एक औषधी ग्लास ते गेली 50 वर्ष नियमितपणे पित आहेत आणि आज वयाच्या 95व्या वर्षीही त्यांनी अजून एकदाही दवाखान्याची पायरी चढलेली नाहीये. हे ऐकून आम्ही सुद्धा थक्क झालो. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ते नेमके कोणते पदार्थ तुम्ही वापरता. त्यांनी जे पदार्थ सांगितले तेच पदार्थ चेचून तुम्ही सुद्धा दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी हा ग्लास प्यायचा आहे आणि त्यामुळे जवळजवळ 1,00,000 रुपयांपर्यंत होणाऱ्या उपचारांपासून तुमची सुटका होणार आहे. ही संपूर्ण माहिती एकदम शुद्ध आयुर्वेदिक आहे, जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. हा औषधी ग्लास तुम्ही घरबसल्या सहज तयार करू शकता आणि त्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ किमान 2 मिनिटं लक्ष देऊन नक्की बघा. कारण मित्रांनो, उपाशीपोटी हा एक ग्लास प्यायल्यामुळे नसांमधील ब्लॉकेज, चरबीच्या साठी, हृदयाशी संबंधित आजार, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास, लिव्हर कमजोर होणे, पचनशक्ती बिघडणे, हातपाय दुखणे, त्वचेचे आजार, केस गळणे, शरीरात कुठेही होणाऱ्या वेदना, वाढलेली ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉलची समस्या, तसेच हृदयाशी संबंधित एखादा मोठा आजार होण्याची भीती, या सर्व समस्यांवर हा घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे. आणि याच्या मदतीने तुम्ही कोणताही आजार मुळापासून बरा करू शकता, तोही कुठल्याही औषधांशिवाय. फक्त व्हिडिओमध्ये 95 वर्षाच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती पदार्थ एकत्र मिक्स करून दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी एक ग्लास तुम्हाला प्यायचा आणि यामुळे जवळजवळ 1,00,000 रुपयांपर्यंत होणारे आजार बरे होऊ शकतात. मित्रांनो, हे पदार्थ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाहीये, कारण हे सर्व पदार्थ तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. अनेक वेळा हे पदार्थ आपल्या किचनमध्येच असतात, पण योग्य पद्धतीने वापरले जात नाहीत. मात्र जर हेच पदार्थ घरातले एका खास पद्धतीने वापरलं तर कोणत्याही आजाराच्या मुळांपासून नाश करण्याची ताकद या पदार्थांमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर हे सर्व पदार्थ व्यवस्थित बारीक करून त्याचा एक फक्त ग्लास तुम्ही दररोज प्यायला सुरुवात केली तर तुम्हाला दवाखान्याची पायरी चढण्याची देखील गरज भासणार नाही. किती जुनी समस्या असो किंवा जुनाट रोग असो, तो सुद्धा हळूहळू पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, अजिबात वेळ न दवडता चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कोणते घरातले पदार्थ आहेत आणि ते वापरण्याची अचूक पद्धत नेमकी काय आहे. ही संपूर्ण पद्धत एका वयस्कर आजोबांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलेली आहे. कारण गेली 50 वर्ष ते दररोज उपाशीपोटी हे पदार्थ चेचून त्याचा रस काढून एका ग्लासमध्ये घेऊन पित आहेत आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षापासून त्यांनी एकदाही दवाखान्याची पायरी चढलेली नाहीये. त्यांना ना बीपी आहे ना शुगर आहे, शरीरामध्ये कुठलाही त्रास नाही, अंग कधीच दुखत नाही आणि अगदी 25 वर्षाच्या तरुणासारखे ते आजही टणटणीत आणि निरोगी. त्यांनी सांगितलेली ही संपूर्ण प्रोसेस आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे ते जे पदार्थ सांगणार आहेत ते पदार्थ सकाळी चेचून त्याचा रस काढून उपाशीपोटी अचूक प्रमाणात प्यायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी ते पदार्थ कोणते आहेत, त्याची पावडर कशी तयार करायची आहे, त्या पावडरचं नेमकं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये पॉइंट टू पॉइंट समजावून सांगितलं जाणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही तो पूर्ण लक्ष देऊन पाहायचा आहे. कारण यामधील एकही पदार्थ किंवा एकही स्टेप चुकली तर योग्य परिणाम मिळणार नाही. त्यामुळं फक्त एक पदार्थ तितकाच महत्त्वाचा आहे आणि आता ओळीने हे सर्व पदार्थ तुम्हाला सांगण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सध्या तुमचं महत्त्वाचं काम थोडंच बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा. या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे समजणं तुमच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की हे घरगुती पदार्थ नेमकं कोणकोणत्या आजारांवर काम करतात, कोणकोणत्या आजारांमध्ये हे पदार्थ शरीरात कशा प्रकारे परिणाम करतात आणि त्याचा फायदा कसा होतो.
हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये प्रत्येक आजारासाठी हे पदार्थ नेमक्या कोणत्या प्रमाणात सेवन करायचे आहेत हे देखील सांगणार आहोत। मित्रांनो, लक्षात ठेवा, जरी यामध्ये वेगवेगळे पदार्थ असले तरी प्रत्येक आजारासाठी याची वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे। कारण जर यामधील प्रमाण चुकलं किंवा चुकीचा उपाय चुकीच्या आजारासाठी केला गेला तर पोटामध्ये त्रास निर्माण होऊ शकतो किंवा आरोग्यावर उलट परिणाम देखील होऊ शकतो। म्हणूनच ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि ही माहिती एका 95 वर्षाच्या वयस्कर आजोबांनी स्वतःच्या अनुभवातून दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की खेड्यातील लोकांना सहसा हार्ट अटॅक, कॅन्सर, बीपी, शुगर सारखे गंभीर आजार फारसे होत नाहीत आणि कधी विचार केलाय का की असं का होतं? याचं कारण त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनीच आपल्या निरोगी आयुष्याचं गुपित उघड केलंय। कारण गेल्या तब्बल 50 वर्षापासून त्यांनी एकदाही दवाखान्याची पायरी चढलेली नाहीये। जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की याचं कारण काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दररोज सकाळी उपाशीपोटी एक खास औषधी ग्लास पितो। त्या ग्लासमध्ये नेमके कोणकोणते पदार्थ टाकतात, ते कसे तयार करतात आणि त्याची संपूर्ण प्रोसेस त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितली आहे। मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा दररोज उपाशीपोटी म्हणजेच अनुशापोटी हा एक औषधी ग्लास प्यायला सुरुवात केली तर कोणताही आजार तुमच्या शरीराच्या जवळपास देखील येणार नाही। आता प्रश्न येतो की हा औषधाचा ग्लास नेमका कसा तयार करायचा, तर ते सुद्धा आता लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। सर्वात आधी आपण पाहूया की कोणत्या आजारावर कोणता पदार्थ प्रभावी ठरतो। त्यानंतर हे सर्व पदार्थ एकत्र कसं मिक्स करायचे, त्यांची पावडर कशी बनवायची, नेमकं किती प्रमाणात पावडर घ्यायची आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे सगळं पॉइंट टू पॉइंट समजावून सांगितलं जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, यामधील एकही पदार्थ किंवा एकही स्टेप चुकली तर हा उपाय योग्य प्रकारे काम करणार नाही। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक माहिती वेळेवर मिळेल। मित्रांनो, या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही हा भाग नक्की पाहायचा आहे। आता सर्वात आधी आपण पाहूया की कोणता पदार्थ कोणत्या आजारावर प्रभावीपणे काम करतो आणि त्यानंतर हा जो औषधी ग्लास आहे तो तुम्हाला सकाळी उपाशीपोटी नेमका कसा तयार करायचा आहे, कसा प्यायचा आहे आणि 95 वर्षाच्या आजोबांनी सांगितलेली संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आता सुरुवात करूया आणि पाहूया कोणत्या आजारावर कोणता पदार्थ काम करतो। सगळ्यात आधी मित्रांनो, जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही त्रास असेल, हार्टशी रिलेटेड काही समस्या असतील, हृदयाचे आजार, ब्लॉकेज, नसांमध्ये अडथळा, रक्तप्रवाह कमी करणे अशा प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी दालचिनी हा पदार्थ अत्यंत चमत्कारिक पद्धतीने काम करतो। तो दालचिनी हा असा औषधी पदार्थ आहे की जर तो योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतला तर तो हजारो रुपयांच्या औषधा इतका प्रभाव दाखवतो। मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक आजारासाठी दालचिनी वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि ती नेमकी कोणती आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी सविस्तर सांगणार आहोत। दालचिनी शरीरात काय काम करते, तर मित्रांनो, शरीरातील ज्या शिरा दबल्या गेलेल्या असतात, ज्या नसा बारीक झालेल्या असतात आणि ज्यामध्ये चरबी साचलेली असते, त्या नसा मोकळ्या करण्याचं काम दालचिनी करते। त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो। यासोबतच श्वसनाशी संबंधित आजार जसे की वारंवार खोकला येणं, सर्दी होणे, ॲलर्जीचा त्रास होणे अशा समस्या देखील दालचिनीमुळे हळूहळू कमी होतात। तसेच पचन संस्थेशी संबंधित म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीम कमजोर झाली असेल, अन्न पचत नसेल, गॅस, अपचन, जडपणा वाटत असेल तर हे सर्व त्रास दालचिनीच्या नियमित सेवनामुळे कमी होऊ शकतात। मित्रांनो, दालचिनीमुळे पोटातील ॲसिडिटी आणि गॅसचा त्रास देखील हळूहळू पूर्णपणे संपून जातो। ज्यांचा लिव्हर कमजोर आहे, लिव्हर नीट काम करत नाही, फॅटी लिव्हरचा त्रास आहे किंवा शरीरातील घाण व्यवस्थित बाहेर टाकण्याची क्षमता कमी झाली आहे, अशा लोकांसाठी देखील दालचिनी एक वरदान ठरू शकते। त्यामुळे मित्रांनो, हा पहिला पदार्थ म्हणजे दालचिनी कोणकोणत्या आजारांवर कसा काम करतो हे आपण पाहिलं। पुढे अजून कोणते पदार्थ आहेत, ते शरीरात नेमकं काय काम करतात आणि यांचं सेवन कसं करायचंय हे सगळं पुढील भागामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पदार्थ आणि प्रत्येक माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। हातापायांमध्ये सतत मुंग्या येत असतील, हातपायांमध्ये जडपणा जाणवत असेल तर अशा लोकांसाठी देखील दालचिनी हा पदार्थ खरंच वरदान ठरतो। कारण दालचिनी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतल्यास तुमच्या शरीरातील मूळ आजारावर थेट परिणाम करून तो हळूहळू पूर्णपणे कमी करण्याचं काम करते। आता मित्रांनो, दालचिनीचा उपयोग नेमका कसा करायचा, किती दिवस वापरायचा आणि कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे सगळं आपण व्हिडिओच्या शेवटी सविस्तर समजून घेणार आहोत। दालचिनीचे फायदे इतके जास्त आहेत की ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल।
सगळ्यात आधी मित्रांनो, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची कोलेस्ट्रॉल लेवल खूप जास्त वाढलेली आहे, जे लोक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप त्रासलेले आहेत आणि ज्यांना सतत ही भीती वाटते की हार्टमध्ये ब्लॉकेज होऊ शकते किंवा वेळेवर दबलेल्या नसा मोकळ्या झाल्या नाहीत तर हार्ट अटॅक येऊ शकतो, अशा सर्व लोकांसाठी दालचिनी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. दालचिनी दबलेल्या नसा, रक्ताच्या गाठी, मेंदूतील गाठी आणि शरीरात साचलेली चरबी कमी करण्याचं काम करते. दालचिनीचा वापर कसा करायचा हे मी थोड्याच वेळात स्पष्टपणे सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला बीपीचा त्रास असेल, शुगर असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, शरीरातील रक्ताची कमतरता असेल, प्रत्येक आजारासाठी पुढे वेगवेगळे पदार्थ कसे काम करतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणून पुढील 2 मिनिटं हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहणं तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. आता मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आलं. आलं हा एक प्रसिद्ध मसाल्याचा पदार्थ असून जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकात वापरतात. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, म्हणून आयुर्वेदात आलं याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आल्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, पोटातील पाचक एन्झाईम्सचा स्त्राव वाढतो आणि त्यामुळे पचन संस्था मजबूत होते. जेवणात आल्याचा समावेश करण्यासोबतच आल्याचा चहा किंवा आल्याचा रस घेतल्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि अपचनाचा त्रास पूर्णपणे कमी होतो आणि जेव्हा पोट कडक असतं तेव्हा शरीर आपोआप तंदुरुस्त राहतं. मित्रांनो, हे सर्व पदार्थ शेवटी ज्यूस किंवा औषधी ग्लास स्वरूपात कसे घ्यायचे ते पुढे सांगितलंय, म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप गरजेचं आहे. आलं यामुळे खाल्लेलं अन्न पटकन पचतं आणि शरीरात साठलेली घाण बाहेर पडते. आता मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद. हळद हा भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा चमकदार पिवळा मसाला असून त्यामध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय द्रव्य असतं. संशोधनातून असं सिद्ध झालंय की कर्क्युमिनमध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज कमी करतात आणि कोलेस्ट्रॉलवर सकारात्मक परिणाम करतात. हळद शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. तुम्ही हळद सूपमध्ये, कढीमध्ये, स्मूदीमध्ये किंवा गरम हळदीचा चहा म्हणून सुद्धा घेऊ शकता. पुढे मित्रांनो, बीपी आणि शुगरचं कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा पदार्थ म्हणजे कडुलिंब. कडुलिंबाची पानं मधुमेहावर अतिशय उपयुक्त मानली जातात, कारण त्यामध्ये अँटीव्हायरल घटक आणि ग्लायकोसाइड असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. कडुलिंबाची पानं वाळवून त्याची पावडर बनवून ती योग्य प्रमाणात घेतल्यास चांगला फायदा होतो. आता मित्रांनो, हे सर्व मसाले एकत्र करून औषधी ग्लास कसा तयार करायचा ते पाहूया. हळद, लसूण, आलं, लवंग, दालचिनी, जिरे, तुळस, धने, हिंग हे सर्व मसाले दाहक विरोधी, अँटीऑक्सिडंट्स आणि वेदनाशामक गुणधर्मांनी भरलेले आहेत. हे मसाले बारीक करून उकडून किंवा काढा स्वरूपात घेता येतात. उदाहरणार्थ हळदीचं दूध, आल्याचं पाणी, लवंगाचं पाणी, दालचिनीचं पाणी, अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हा औषधी ग्लास सहज तयार करू शकता. मात्र मित्रांनो, शेवटी एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीचा आजार वेगळा असतो, म्हणून कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीकरिता आमच्या AOC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ हे लवकरच वेळेवर मिळतील.